नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्या कसा बरा होतो, त्यानंतर आई आणि सूर्या म्हणजे आशा आणि सूर्या या दोघांमध्ये वाढत चाललेली जवळीक. सूर्या हा आईच्या मांडीवर विसावलेला आहे, तो तिच्या कुशीत झोपलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर डॅडींनी अजून एक नवा डाव टाकलेला आहे आणि त्यांची कारस्थानं मात्र सुरूच असतात हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर सूर्या जो आहे तो रिकवर होत असतो. घरातले सगळेजण काळजी घेत असतात. एक एक जण सूर्याची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत असतं. इकडं डॅडींकडे सरनोबत आलेले असतात आणि ते यासाठी आलेले असतात की डॅडींना त्यांना आमंत्रण द्यायचं असतं. त्यांच्या गावामध्ये उत्सव आहे आणि उत्सवामध्ये महापूजेचा मान डॅडींना दिलेला असतो. सरनोबत जेव्हा चहा घेतात तेव्हा सरनोबत म्हणू लागतात की आत्ता इथे चहा घ्यायला आलेलो आहे, पण एवढा कडक चहा आजतागायत पिलेला नाही. खरंच खूपच जबरदस्त असा चहा आहे, असं ते डॅडींना बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आहे त्यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा छत्रू त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात, ते बोलत असतात आणि डॅडी म्हणतात की हो ऐकलत का, नाश्त्याचं बघा पाहुण्यांच्या, असं म्हणत डॅडींनी नाश्ता बनवायला सांगितलेला असतो. आणि मग सगळ्यांचा नाश्ता होतो. डॅडी तिथं मुद्दामच सांगू लागतात की आम्ही काय केलं माहिती आहे का, आमच्या जावई बापूंचं ऑपरेशन झालं, 20 लाख रुपये खर्च आला, पण आम्ही मुद्दामच डॉक्टरांना सांगितलं की तुझ्याला असं वाटायला नको पाटणकर डॉक्टरांनी मुद्दाम पैसे घेतलेले आहेत, म्हणून आम्ही सांगितलं की तुळजाच्या मनात डॉक्टरांबद्दल गैरसमज होणे. भाग्य म्हणते की मी ही चुकीचा विचार करत होते. भाग्य झोपलेली असते आणि तेव्हा तिला अचानक जाग येते. तिला तो प्रसंग डोळ्यासमोरून जात नसतो. ती ज्या परिस्थितीतनं गेलेली असते ती कंडिशन तिच्या डोळ्यासमोर तशीच असते. ती घाबरून उठते तेव्हा तेजू तिच्या मदतीला तिथं असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आता हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. डॉक्टर सूर्याचं चेकअप करतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण बोलत आहेत. सूर्याचं चेकअप होतं. डॉक्टर म्हणतात की आज मी तुम्हाला डिस्चार्ज देत आहे, म्हणजे फायनली सूर्याला डिस्चार्ज मिळणार असतो. सगळे खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर सूर्याला घेऊन घरी येतात. इथे दारात मात्र इकडे उभी असते ती म्हणजे आशा आरतीचं ताट घेऊन. सूर्या मात्र तिथेच थांबतो. आशा म्हणू लागते, हे बघ तुझा कसं आहे माहिती आहे का, जर का माझ्यामुळे एखाद्याची वाट अडणार असेल तर ते औक्षण तूच कर, हे घे आरतीचं ताट. मग तुळजाला ते औक्षण करायला होते. त्यानंतर तुळजा सांगत असते की जा गं भाकर तुकडा घेऊन ये जा राजू, आणि राजूला भाकर तुकडा आणायला सांगितला जातो. ती भाकर तुकडा घेऊन येते आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या आता पाहत असतो तेव्हा तो भाकर तुकडा जो आहे इकडे तो भाकर तुकडा आशेच्या हातात देते आणि म्हणते, आईनं आरतीनं ओवाळलं काय आणि भाकर तुकडा ओवाळला काय. प्रेम तेवढंच असतं आणि ते याच्यासाठी केलं जातं की आईचं प्रेम आहे किंवा आईच्या प्रेमाची ताकद ही कुठल्याही संकटाला लेकरांपासून दूर ठेवते. आणि मग आशा जी आहे ती सूर्याची नजर काढते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्याला आता आणलेलं असतं. सूर्या तिथं बेड तयार केलेला आहे, कॉट तयार केलेला आहे. ते पाहून सूर्या म्हणत असतो की नाही, मला इथं थांबायचंच नाही आहे, मी याच्यावर झोपणारच नाही आहे, मला ना कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. तेव्हा सगळ्याजणी म्हणतात की तुला झोपायचं नाही, आम्हाला म्हणजे वाटतं आम्हालाही तू या असं खाटवर पडून राहू नये, पण आता सध्या गरजेचं आहे की नाही, म्हणून दादा हे सगळं आम्ही करत आहोत असे सगळ्याजणी समजून सांगतात. आणि सूर्याला म्हणत असतात की थोडे दिवस अगदी पौष्टिक असं जेवायचं आहे, त्याचबरोबर आराम करायचा आहे. आणि सूर्याला तुळजा सांगू लागते की हे बघ सूर्या, हे सगळं मी तुला तुझी बायको म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून सांगत आहे, एवढं स्पष्टपणे तिनं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. धनू म्हणत असते की दादा आता तुला पौष्टिक जेवायला लागणार आहे, आम्ही तुला चहा अजिबात मिळणार नाही, हां काळा चहा मिळेल ती पण एकदाच, असं ती त्याला समजावून सांगत असते. त्यासोबतच त्याला म्हणत असते की दादा आम्ही तुझी काळजी घेऊ, आता तुझ्यासाठी जेवणामध्ये बदल केला आहे, दाल खिचडी तुला दिली जाईल, ती पण बिना मसाल्याची आणि बिना तेलाची. थोडा थोडा बदल करत आहे, तू चांगला बरा झाला की मग तुला चकुल्या, वरण भात, मसाले भात, भाजी हे सगळं ती बोलत असते आणि म्हणत असते की दादा, पण सूर्या ओळखतो की धनू तुला हे सगळं खायची इच्छा होते ना. तेव्हा धनू म्हणते की हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रुटीन सुरू झालेलं आहे. राजूने दुकानाची जबाबदारी घेतलेली आहे. राजू दुकानात जात आहे, दुकान सांभाळत आहे. त्याचबरोबर राजू निघालेली असते तेव्हा तुळजा तिला मध्येच थांबवते आणि म्हणते, राजू थांब जरा. सूर्याला म्हणते, सूर्या ती पिशवी उचलून बघ बरं तुला उचलते का, असं म्हणत तिने सूर्याला ती पिशवी उचलायला सांगितलेली असते आणि सूर्या मग ती पिशवी उचलतो, पण त्याला काही ते जमत नाही.
इम्प्रूव्हमेंट होत आहेत का हे पाहणं चालू असतं. सूर्याची काळजी घेतली जात असते. प्रत्येकजण सूर्याला काय हवं नको ते पाहत असतं. सूर्य आता आता तिथं धरून धरून थोडं थोडं अगदी चालत असतो. त्याला जमतंय का या गोष्टींचा तोही विचार करत असतो. परंतु सूर्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. उठणं जाणं, त्याचबरोबर सूर्या स्वतः ट्राय करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा जी आहे ती सूर्यासाठी पाणी घेऊन येते, त्याला पाणी देते आणि त्याचबरोबर त्याच्याशी बोलत असते आणि त्याला समजूनही सांगत असते. त्यानंतर पुन्हा राजू निघालेली असते. तो सूर्या म्हणतो, थांब गं राजू. आणि मग सूर्या स्वतःच म्हणतो की थांब, मी उचलून पाहतो. असं म्हणत सूर्या ती पिशवी उचलायला घेतो. परंतु सूर्याला काही ती पिशवी उचलता येत नाही. तर आशा मात्र लांबून पाहत असते. सूर्याच्यात होणारा बदल, त्याच्यामध्ये त्याला जो त्रास होत आहे त्यातून तो कसा बाहेर पडतो, या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. आणि तेव्हा मात्र सूर्य आता रिकवर होत आलेला असतो. सूर्यासाठी छान असं जेवण आलेलं असतं. सूर्याला मात्र टेन्शन आलेलं असतं की आज पुन्हा काय खावं लागणार आहे, हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा असतो. आणि तेव्हाच सूर्यासाठी छान असं जेवण आणलेलं असतं. मग आता सूर्या तिथे काजूपुड्यावर पत्ते खेळत बसलेला असतो. धनू येते आणि त्यांना उठवून लावते आणि काजूपुड्याला सांगते की दादाला आरामाची गरज आहे ना. मग काजूपुड्याही शांत होतात. आता सूर्या छान रिकवर झालेला असतो. तोच म्हणतो की थांब राजू, मला उचलून बघू दे पिशवी. आणि पिशवी सूर्या उचलतो. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता शत्रू आहे तो गेलेला आहे मंजुळाकडे आणि नेमकी त्याच्या मागे तेजू आलेली आहे. शत्रूची गाडी पाहत असते आणि तेव्हा तिला धक्का बसतो. ती खिडकीतून पाहते, दरवाजा धाडकन उघडते तर समोर शत्रू हा मंजुळाच्या मिठीत असतो. इकडे सूर्या बाहेर आलेला असतो वॉशरूमसाठी आणि त्याच वेळी घडतं असं की त्याला चक्कर येते. धावत आशा येते, त्याला सावरते आणि सूर्याला घेऊन ती आतमध्ये येते. सूर्याला ती बेडवरती तिथे झोपवते. सूर्या मात्र तिथं तिच्या मांडीवरती झोपलेला असतो. आशा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आशा निघालेली असते. सूर्या तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. म्हणजे परत फायनली सूर्या आणि आशा दोघंही एकत्र आलेले आहेत. आईची माया प्रेम हे सगळं सूर्याला हवं आहे आणि तो आईच्या मांडीवरती तिथे निजलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.